काय सांगाल आजच्या नियोजनाबद्दल? आज काय सगळं आपलं म्हणजे सगळ्या पोरांनीच मिळून केलेलं आहे नियोजन. वडकीला पण तीच गाडी पडली होती. आता या मैदानात पण तीच गाडी आणलीत आम्ही. चांगला स्पीड लागलाय. गटपास म्हणजे घासाघाशीतच झाला म्हणायला. असं काही सांगता यायचं नाही की आमचा खुल्लाच झाला वगैरे नाही का. कोण पायरा होता दादा आज? आज म्हणजे सचिन गोडांबेंचा पिस्टन म्हणून नवीन खरेदी आहे. तो आता वडकीला बी आमची तीच गाडी पळाली होती. आज पण मग तेच नियोजन इथं ठेवलं होतं. बघा मित्रांनो, आज मुळशीचा हिरा आज हिंदकेसरी आज झालेला आहे हरण्या. आणि खूप चांगला असा महादेवाचा नंदी आहे, कारण चांगला दिसतोय. दादा काय सांगाल आज हरण्याबद्दल? हरण्याबद्दल काय जेवढं सांगेन तेवढं कमीच आहे आमच्यासाठी. जेवढी स्वप्न आतापर्यंत आम्ही बघितली त्यापेक्षा कितीतरी त्यांनी पूर्ण केलेत आमचे नाही का. म्हणजे भरपूर ठिकाणी राहिलोय आम्ही शिंदवणे वगैरे. आता शिंदवणे मैदानात पण 2 नंबर करून युनिकॉर्नचा मानकरी होता. भरपूर ठिकाणी म्हणजे नाही का टू व्हीलर वगैरे 2-3 टू व्हीलर आहेत सध्या तरी. बाकी दादा बोलतीनच. बघा मित्रांनो, चांगल्या चांगल्या मैदानामध्ये तो टू व्हीलरचा मानकरी सुद्धा झालेला आहे. आणि आज पुसेगाव हिंदकेसरी मैदानामध्ये गटपास होऊन मित्रांची आणि सहकाऱ्यांचा मान सुद्धा ठेवलेला आहे. दादांना सुद्धा विचारूया, दादा काय सांगाल आज हरण्याबद्दल? आज हरण्याने आम्हाला जेवढं पाहिजे तेवढं मिळवून दिलं आहे. त्याच्यापेक्षा पण जास्त काय म्हणजे आम्हाला त्याच्याकडून अजून अपेक्षा नाही आहे. कारण की आदत वयात बच्चा असताना तो पायात वगैरे निघालेला. त्याच्यात आम्ही त्याला व्यवस्थित त्याचं रुटीन बसून तो आज कमीत कमी भरपूर म्हणजे सांगता येणार नाही एवढ्या मैदानात त्याने गुलाल पात्र याच्यात गाडी राहिलेली आपली. आणि प्रत्येक वेळेस असं आहे की आम्हाला पट्ट्याच्या बैलांमध्ये गुलालदार नाही आहे, पण आम्ही सेकंदाच्या आमच्या इकडं एकविरा आहेत, इकडे मावळमध्ये आमच्या इकडे सेकंदाचे मैदान होत असतात. प्रत्येक वेळेस नवीन चेहरा घेऊन बैल गुलाल पात्र आहे असं आहे. त्याचं सांगण्यासारखं तर भरपूर काही आहे. जेवढं आत्तापर्यंत करून दिलं आहे तेवढं आमच्यासाठी भरपूर आहे. फक्त एक वेळेस आम्हाला पेडगाव पुसेगावला हिंदकेसरी व्हायचं तेवढे 2च अपेक्षा आहेत, बस बाकी काहीच नाही. बघा मित्रांनो, खूप चांगलं असं हरण्याने मावळ मुळशीमध्ये सुद्धा छाप सोडलेली आहे. आणि मोठा असा बांधा या महादेवाच्या नंदीचा आहे आणि खूप चांगला असं त्याने सांभाळलेला सुद्धा आहे. दादा काय सांगाल अजून हरण्याबद्दल? सांगण्यासारखं तर भरपूर आहे, पण आमचे एखादा असा आठवण सांगा की हरण्याने तिथे तुमचा मान राखला. भरपूर ठिकाणी मान राखलाय. तसे आम्ही चांगले चांगले गाड्या मारून आम्ही पुरंदर केसरीत वगैरे इथं आम्ही बक्षीसपात्र फेर येते म्हणजे 2 नंबर 1 नंबरचे पण मानकरी आहे तिथं. आणि आमचे जादू ड्रायव्हर आहे मुळशीवाले, ते स्वतः गाडा मालक आहे, बैलाचे मालक आहेत तेच गाडी आणतात हाकतात. आत्ता पायाला थोडी इजा दुखापत असल्यामुळे आमचे 2 मैदानं हातातली तालुक्यातली गेली. म्हणजे आमच्या तालुक्यामध्ये असं म्हणायला लागेल की हरण्याच्या गटात असेल तिथं बैल काचकूच करतात झोपण्यासाठी वगैरे, एवढं तर त्याचं वजन आणि छाप आहे आमच्या तालुक्यामध्ये मुळशीमध्ये. काय असेल ते बघा मित्रांनो, खूप चांगलं दादांनी सांगितले आणि उत्तम असे जॉकी सुद्धा आहेत, त्यांना सुद्धा आपण विचारूया. दादा काय सांगाल, तुम्ही तर उत्तम जॉकी आहेत आणि हरण्याच्या गाडीवर सुद्धा तुम्ही नेहमी बसता. आज हरण्या पुसेगाव हिंदकेसरीमध्ये गटपास झालेला आहे, काय वाटतंय तुम्हाला? आता बैल बारीकपणापासून तर मीच आणतोय. आता 2-4 मध्ये पाय माझा फ्रॅक्चर झाला, टू व्हीलरनं ॲक्सिडेंट झाला, पाय फ्रॅक्चर झाला. 2-4 मैदानात दुसरा ड्रायव्हर बसला, पण बैल काय दुसऱ्या ड्रायव्हरना तेवढा पाहिजे असा प्रतिसाद देत नाही. आता आज मग महिनाभर घरात बसून होतो, मग आज सगळी म्हणली की नाही तूच पाहिजे. माझा पायाचं त्या दिवशी प्लॅस्टर काढलं आणि आज बैल गाडीवर बसलो, तो बैलांनी गट पास करून दिला. बघा मित्रांनो, उत्तम म्हणून उत्तम असे जॉकी. आणि 1 महिन्याचा दुखापतीमध्ये राहून ॲक्सिडेंट सुद्धा झाला होता आणि पाय फ्रॅक्चर होऊन सुद्धा आज ते महादेवाचा नंदी हरण्या त्याच्या गाडीवर बसले आणि गटपास झाला. दादा काय सांगाल अजून? बैल तर काय बैलाबद्दल सांगणं तेवढं कमी आहे, कारण बैल आदतपणात 3 वेळा पायामध्ये निघाला होता आपला बैल आदतपणात. आता शक्यतो अशी बैल खूप कमी की पाय निघून न पाळणारी बैल अशी खूप कमी. पण बैलांनी आपल्यासाठी आणि आमच्या मालकासाठी ग्रुपसाठी आज सर्व जे काही केलं ते त्यांनी त्याच्या स्वतःच्या हिमतीवर केलं आहे. आणि काय असं नाही का आम्ही फक्त पायऱ्यापासून मागं होतो, पण आम्ही नवीन चेहरे घालायचो. एक बी असं नाही की मध्ये कोणता टॉपचा बैल आम्ही घातला नाही, सगळे नवीन चेहरे घातले, उजेडात आणली सगळी बैल. आणि प्रत्येक महिन्यात आजपर्यंत नवीन नवीन चेहरा घातला सेकंदाचा बैल. मावळ मुळशीमध्ये तर हरण्याने खूप मोठी छाप सोडलेली आहे. तिथला इतिहासाबद्दल काय सांगाल? तिथं म्हणजे बैलाचं तिथं मावळ मध्ये बैलाचं खूप फॅन आहे, त्यामुळे बैलाचं काही विशेष नाही तिथं.
कारण आता ज्याच्या त्या तालुक्यात बैलाचं हेच राहतं, त्यामुळे बैलाचं तिथं काही विशेष नाही. कारण तिथं जर मुळशी तालुक्यात जर मैदान असेल तर अख्ख्या त्या भागातली माणसं बैला संघ असतात. आणि आता तालुक्यात बकासूर नेशी गाडी पळवायची तेव्हा तर काय आनंदच वेगळा होता. बघा मित्रांनो, मावळ मुळशीचा हरण्या म्हणून एक उत्कृष्ट आज प्रकारे गटपास होऊन आणि सहकाऱ्यांचा मान सुद्धा राखलेला आहे. आज पुसेगाव हिंदकेसरी मैदान म्हणजे सर्व उत्कृष्ट असा मैदान महाराष्ट्रामध्ये भरला जातोय. गेल्या वर्षी पण आपण मैदानाबद्दल काय सांगाल? मागील मैदानाबद्दल सुद्धा काय सांगाल? मागील वर्षी तर आम्ही यावर्षी मागच्या वर्षी आम्ही सेमीला कडन येतो, गट काढला होता. सेमीला एक 2 नंबर उतरत होते, पण घासाघाशीत कडने पडून 1 नंबर तास होऊन आम्ही इथं तेव्हापासून बैलाची चर्चा जास्त झाली ती. आणि त्याच्यानंतर बैल वर्षभर कंटिन्यू गुलाला होता बैल. इथनं पळून गेला ना त्याच्यावर इथनं जे बैलांना नाव झालं इथं बैलाचं तिथनं बैलाला पहिरं पण चांगलं झालं. आणि तिथनं बैल जे वर्षभर गुलालाच होता तो बैलाने नाही का कुठं मागं बघितलंच नाही. बघा, उत्तम असे जॉकी आहेत आणि खूप चांगला असा अनुभव सांगितला. कारण मागील कारकीर्द सुद्धा बैलांनी खूप चांगली अशी केली आणि पुसेगाव मैदानामध्ये जो बैल गुलाल प्राप्त होतोय तो वर्षभर गुलालात राहतोय. राहतो ना, पण आपण मार खालता एवढंच की पण कडनी पळून आपण थोड्या मार खालता घासाघाशीत एकदम नाही का. पण बैलांनी तिथनं पुढं बैलांनी वर्षभर बैल त्याचा रिस्पॉन्स देतच होता. त्यामुळे काही त्याच्याकडून आव्हान काय अपेक्षाच नाही. आणि जायला त्या महिन्यात बैल गट काढतो सेमीला 20-19 कडबीट असते. कड म्हणजे आम्हाला कायम आता मुळशीला जशी बकासूरला कायम कडती तसं आमचा पण विषय कायम आम्हाला कडच येते. विषय असा आहे. आज तुम्ही खूप चांगले असे जॉकी म्हणून मावळ मुळशीमध्ये प्रसिद्ध आहेत. आज जाता जाता तुम्हाला अजून एक प्रश्न विचारतोय. छकड्यावर बसताना कसा छकडा उचलला पाहिजे, कसं सुट्टी झाली पाहिजे, त्यानंतर गाडी धाग्यावर कशी उचलली पाहिजे, त्याच्याबद्दल काय अनुभव द्याल? काय विषय नाही. आता बैल तर काय बैल पळतोच आहे, फक्त बैलात आता टेक बारीकपणापासून सांगितलं त्या बैलाची टेक आहे. बैल कुठं काढायचा, कुठं कमी दाखवायचा, कुठं जास्त पळवायचा. त्यामुळे त्याचा काही विषयच नाही. आता कारण कंटिन्यू एकच गाडी आणतो त्यामुळे काही विषयच येत नाही, त्याचीच गाडी आणतो. आणि त्याचं काय असतं खालनं बी तेवढाच पळतो, बुडी बी त्याला तेवढीच खालनं, वरच्या इशाला बी तो निकाला बी तेवढीच गाडी ओढतो. त्याच्यामुळे त्याचा काय हाणण्याचा काय एवढा विषयच नाही. कुठून घेतला होता हा बैल? बैल एक सांगोल्यावरनं आणला होता, एक बारीक होता बच्चा 11,000 रुपयाला सांगोल्यावरनं आणला होता. एक 3-4 वर्षापूर्वी असंच गेलतो फिरत फिरत. बैलपोळ्यासाठी खरेदी करायची होती, बैलपोळ्याला पुजण्यासाठी बैल नव्हती. मग तेव्हा बंधून ते गेलते, पण तेव्हा त्यांनी आणला होता. बघा मित्रांनो, खूप चांगलं असं सांगितलेलं आहे आणि हरण्याला बघण्यासाठी खूप गर्दीसुद्धा झालेली आहे. त्या गर्दीबद्दल प्रेक्षकांबद्दल काय सांगाल दादा? बैलाचं तर तालुक्याचं तर खूप प्रेमच आहे. आणि इतर आज मैदानात गट काढल्यामुळं त्यामुळं इतर हे सर्व काही आलेले आहेत त्यांचं बी खूप आभार मानतो. दादा, पुढील नियोजनासाठी तुम्हाला शुभेच्छा देतोय आणि आज पुसेगाव हिंदकेसरी मैदान खूप चांगलं असं मैदान आहे आणि त्याच्यामध्ये गुलाल प्राप्त हो अशी अपेक्षा बाळगतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.